तर हे तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्लॉगची सुरुवात करतोय आपण टिटवाळ्यामधून। हा बघा गणपती मंदिर टिटवाळा। तर आज आपल्याला जायचे रतनगड फोर्टला भेट देण्यासाठी। तर हा व्लॉग तुम्ही बघत राहा। तर 5 वाजलेले आहेत, पोचलोय कसा त्याच्या खाली। आता थांबलोय आम्ही सगळे। काय करतोय रे वेड्या? याचा मीटर बंद झाला। काय भावा, थंडी वाजली का? फुल थंडी आहे, एकदा थंडी वाजली। किती 5 वाजले? 5:30 5:30 वाजले। 6 वाजले रे। चलो, हा बघा व्लॉग आहे आपला लूप लाईव्ह। तर कसारा घाट चढलोय आपण, पोचलोय आता घाटन देवीला। दर्शन घेऊया आणि निघूया इथून। पोचलोय आता भंडारदरा डॅमला मित्रांनो। हा बघा पूर्ण डॅम साईड आहे। त्या साईडला व्ह्यू दाखवतो तुम्हाला। हे बघा मस्त असा व्ह्यू आहे। 7:30 वाजलेत। अजून 5-6 किलोमीटर जायचे आपल्या रतनवाडीला। मग तिथून आपण ट्रेक चालू करू। इकडे एंट्री झाली आपल्या बाईकची। बाईकचा नंबर द्यायला लागतो आज। तर पोचलोय आता आपण रतनवाडी गाडाच्या पायथ्याशी। रतनवाडी गाव इकडे बघा, हुंड आहे। प्रतीक शेठ। चला, तिकडं मंदिर दिसतं, तिकडे जाऊ आता आपण। हा आहे अमृतेश्वर मंदिर रतनवाडी। चला आतमध्ये, चल बूट इथंच काढायचे। अमृतेश्वर मंदिर अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुका आणि रतनवाडी गावात आहे। रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिर हे हेमाडपंथी शैलीतील एक प्राचीन शिवमंदिर आहे। हे मंदिर 9व्या शतकात शिलाहार वंशाच्या शासकांनी बांधले होते आणि याला सुमारे 1200 वर्षे झाली आहेत। मंदिराच्या भिंतीवर भावमितिक नक्षीकाम आणि काही मूर्ती आहेत। तर मुख्य आकर्षण म्हणजे येथील शिवलिंग, याला अमृतेश्वर म्हणतात। तर फायनली रतनगडचा प्लॅन आपला आज सक्सेसफुल होणार आहे। 3 वर्षापासून आतुरतेने वाट बघत होतो या ट्रेकची। जेव्हा कारवी आली होती तेव्हापासून आम्ही ठरवत होतो, पण प्लॅन काही सक्सेसफुल होत नव्हता। पण फायनली झालेला आहे प्लॅन। आता बघू पुढचा ट्रेक आपण कसा होतो तो। ट्रेकला सुरुवात झालेली आहे आपली इथून। इकडे शेती लावली, भात शेती। चला, रतनगडला जाण्यासाठी 2 वाटा आहेत। एक रतनवाडी गावापासून आणि एक सामगदवरून। ट्रेकला 5 मिनिटं झालेली आहेत। दमलेत पोरं आपली? बिलकुल नाही, चला दम लावा पटापट। चला, तर रस्ता भटकलोय आपण, कोणी दिसत पण नाही, एवढी गर्दी असून पण। तर बघू कुठपर्यंत पोचतो आपण। शॉर्टकट असू शकतो, बघू आता कुठं पोचतो कुठं नाही। कारण दिसत तर कोणीच नाही या रोडला। काय बोलतो? कलसुबाई मागे जायचे, खूप दमछाक होते। सह्याद्रीचं रौद्र रूप अनुभवायचं असेल तर सह्याद्री ती आहे। समोर दिसतो तो रतनगड। आपल्याला इकडून जायचे। हा सुळका आहे ना, इथून ती रेलिंग दिसते बघा। हे सगळं जमलत। बसलाय घाला मग। सगळीकडे फुलं दिसतात मस्त। तर मित्रांनो, आपण रतनगडाच्या पठारावर आलेलो आहे। हे बघा फुलं बघा किती मस्त वाटतात। तर हे तुम्हाला अनुभवायचं असेल तर तुम्हाला इकडे यावं लागेल। बघा निसर्गातील पाणी भरायला घेतलं आपण, एकदम शुद्ध पाणी।
तू का आला मध्ये? चला चला चला, 1 तासाचं राहिलेलं ट्रेक. रेलिंग जवळ आलो आपण वरची. गर्दी बघ किती. आपला पहिला पॅच आलेला आहे. गर्दी बघ किती. ग्रुपच्या ग्रुप आलेत. हा रस्ता कुठे जातो काय माहित नाही. सांबरला जातो तुम्ही का वाटतं बरं सांबर. खूप दमछाक झाले. गर्दी खूप आहे रतनगडला. तुम्ही पण प्लॅन करत असाल तर वीकडेजला करा. तर आलोय आपण आता पायऱ्यांजवळ. इकडे पायऱ्या आहेत. एक दे कुठला भरपूर वरती जायची अजून. तो बघा त्या टॉपला जायची. सगळे दमलेत, खूप दमलेत. तुम्हाला जर यायचं असेल ना तर संडेला बिलकुल येऊ नका. गर्दीला आहे. जाऊ नको. खतरनाक आहे रे भाऊ हे. त्र्यंबक दरवाजा जवळ आलोय आपण आता. इकडे काकड्या वेगळ्या घेतल्या. फायनली आपण रतनगडच्या टॉपला पोहोचलो. इकडे बघा झाला टॉपच आहे. मॅगी वेगळी तुम्हाला भेटेल. असं स्टॉल आहेत. थोडासा आहे थोडासा. इकडनं आपण आलो आता. चला कडेलोट येतो. आपल्याला 3 तास लागलेले. आपण चुकीच्या मार्गाने आलो. रतनवाडीला आपण बाईक पार्क केली पण आपल्याला त्या गणेश दरवाजातून यायचं होतं पण आपण आलो त्र्यंबक दरवाजातून. त्यामुळे रूट येतो जास्त लांब पडला. आधी तर वाटला होता भुललो आपण पण नाही. बरोबर इतर बघा कशी फक्त बेकार. तर पोचलो आपण त्या तटबंदीजवळ जी मेन फ्रेम आहे रतनगडाची. फोटो काढायला बघा किती गर्दी आली. चुकीच्या रस्त्यातून येऊन खूप दमले. आता इकडे मस्त सँडविच बनवायला घेतलंय. काय करू? टाक नाही बनवा रे पटापट बनवा. इकडे कॅमेरा लावलाय आपला मस्त. टाक आई आई टाक टाक बस बस. चला 50 रुपये 50 रुपये 50 रेडी झाली. इकडे या खायला. येताना लॉंग रूट नाही आलो आपण. आता जातानी शॉर्टकट आहे एक. माहित नव्हतं आपल्याला. काकाने सांगितलं. सीड्या बघा किती. सीड्या बघा किती आहेत खाली. आधी आलं सोपं काम पडलं असतं आपल्याला. तर आपला हा ट्रेक सक्सेसफुली कंप्लीट झालेला आहे. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय.